मॅच ठरू शकते या ग्रुप मध्ये. 40-40 सरकार संघाकडून अगदी आपण पाहत आहे शुभम बेलोसे आणि स्ट्रायकिंग एंड वरती संदेश देशमुख, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अनिकेत. चला दोन्ही संघांना वारंवार विनंती करतोय स्पीडअप करायचे. त्याचबरोबर या मॅचच्या इनिंग्स ब्रेक मध्ये यापुढील होणारी मॅच नेहा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुक्पे यांच्यामध्ये लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यात सुद्धा येईल. चला मॅचला होते इथून सुरुवात. शुभम बेलोसे ऑन गोलंदाजी, मार्क राईट ओव्हर द विकेटने समोर संदेश. संदेशसाठी पुढे टाकले या बॉलला, हलक्या त्याने डिफेन्स केले या बॉलला. अगदी डिफेन्सिव्ह अगदी स्टान्स त्याचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे संदेशने, मोठी फटकेबाजी करावी लागेल. संदेशचा हा बॉल पुढे सरसावून फटका खेचायचा होता. फटका चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, येईल हा या मॅच मधील पहिला चौकार, दर्जेदार चौकार. देऊया वरती निर्धाव, त्यानंतरचा आलाय हा चौकार. श्री गणेशा झालाय. निर्वी दिविशा चॅलेंजर्स या टीमचा अजूनही येणारे पाहूयात किती चेंडू या षटकातील, अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. या चेंडू नंतर फटका खेचलाय ऑन साइडला, परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार. आलाय हा पुनश्च एकदा दर्जेदार चौकार. देऊया संदीप. एका धावेच्या साह्याने धाव फलकाचा जर विचार केला, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. शुभम बेलोसे आता अगदी आपण पाहू शकता त्याला लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करते. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता त्याच्या समोर आलाय. कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाणार यापुढील येणाऱ्या चेंडूंवरती. राऊंड विकेटने टाकलेला हा बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केलंय. मिडॉनला तिथे क्षेत्ररक्षक असेल, अडवला जाईल बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. 9 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. चांगलं कमबॅक शुभम बेलोसेच्या माध्यमातून या मॅच मध्ये. हा फटका अप्रतिम आहे. लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. व्हीकेपीएल मधला आला एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने जर विचार केला, एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 15 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे अजूनही 4 षटकांचा खेळ इथून बाकी असेल. कशा प्रकारे रणनीती आखली जाईल या दोन्ही संघांकडून, कोणत्या गोलंदाजावरती अटॅक करायचंय, कोणत्या गोलंदाजावरती संयमी खेळ करायचंय, कारण की दोन्ही संघांसाठी जर विचार केला एक महत्वपूर्ण मॅच ठरू शकते. 40-40 सरकार संघाचा जर विचार केला, अगदी ते तर जवळात जवळ क्वालिफायच झालेत सुपर 8 साठी. परंतु जर विचार केला निर्वी
निर्वी दिविशा चॅलेंजर संघाचा, तर त्यांना ही मॅच जिंकणं अगदी महत्वाचं ठरू शकते. कोणता ग्रुप टॉप करणार, कोणता संघ ग्रुप टॉप करेल ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. अगदी दोन्ही संघांसाठी क्रुशियल मॅच. आणि यानंतर होणारी मॅच तर एक टफ फाईट असेल. नेहा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहू शकताय मुगाई माता मुकबे या दोन संघादरम्यान. अगदी आता दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज मला तर वाटते रवी पुनश्च एकदा सज्ज झालाय. समोर फलंदाज असेल संदेश देशमुख, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली आहे या संपूर्ण विभागामध्ये. वर्णे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू कोणत्या प्रकारे इथे फलंदाजी करणार. समोर अगदी जर गोलंदाज पाहायला गेला रवी, अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. P2च्या या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू शकता. 30 यार्ड सर्कल बाहेर क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, लॉंग ऑनला, एक कव्हर्सला, तर त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगला, असे 3 क्षेत्ररक्षक. इथे हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न खोलामध्ये, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आलाय हा VKPL मधला दुसरा, या इनिंग्स मधला दुसरा षटकार देवी नरेशला. धन्यवाद डीजे. असे हे मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो संदेश देशमुख. मी सुद्धा वर्णे गावासाठी बिलॉंग करतो. माझ्यावरती का संघाच्या कर्णधाराने विश्वास टाकलाय हेच सिद्ध करून दाखवताना आपण पाहू शकताय संदेश देशमुखला. रवीचा हा बॉल पुन्हा एकदा आता समोरच्या व्ही मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, कव्हर्सचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी सरळ बॅटने त्याचे फटके आपण पाहता या मैदानावरती. पहिल्या मॅच मध्ये मुगाई माता मुकबे संघाविरोधात खेळत असताना याच एंडने त्याने त्याच गावठाण एंडकडच्या रोडच्या पलीकडे षटकार मारलेला हा तोच संदेश देशमुख. समोर आता गोलंदाज आहे रवी. एक षटकार तर मारला या मॅच मध्ये. एकूण जर धाव फलकाचा जर विचार केला, धाव फलकावरती धावा लागल्या त्या बिनबाद 23. आणखी किती धावा बनवल्या जाणार P2च्या या षटकामध्ये, कोणती रणनीती आखणार शुभम बेलोसे या फलंदाजा विरोधात. इथे पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवलं या बॉलला. अवंतरसाठी जी अपील केली जाते फलंदाज संदेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता कमबॅक करताना पाहतोय आपण. कमबॅक झाले रवीच्या माध्यमातून. आतापर्यंत 23 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आणखी एक चांगला बॉल फेकावा लागेल इथे. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होती. पुन्हा एकदा सांगता रवीने कमबॅक केलाय. या मागच्या 2 बॉलचा जर विचार केला, अगदी वेगात बॉल टाकले, चांगल्या लेंथ वरती हिट केलेत. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर या चेंडूंना ठेवण्यामध्ये यश आलंय. आणि 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत जर षटकाचा विचार केला 8 धावा त्याने खर्च केल्यात. रवीचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल कॅरी केली जाणार का? एक साधी सोपती एक महत्वपूर्ण झेल इथे मिळाली आहे 40-40 सरकार या टीमला. संदेश देशमुख झाला इथे बाद. परतोय येतोय, परतीचा प्रवास करतोय. देऊया संधी डीजे मास्टर. अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकूण धाव संख्या लागली आहे धाव फलकावरती ती 23. इथे हलक्या हाताने ड्राईव्ह केले, या चेंडूला सन्मान दिले गोलंदाजाला. 1 धाव पूर्ण केली जातीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 24. दशरथला आपण पाहताय फलंदाजीसाठी आलता. आता स्ट्राईक त्याने त्याच्याकडे ठेवली आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. ब्रेक झालाय. 24 धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात. थोडा स्पीडअप करायचंय दोन्ही संघांनी. चला लगेच आपण आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. यापुढे अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. अजूनही जर विचार केला 3 इनिंग्स इथून येणं बाकी आहे. शुभम बेलोसेला आपण पुन्हा एकदा पाहताय. रिव्हर एंड कडून
गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज असेल दशरथ. मोठी फटकेबाजी इथे करावी लागेल. चला 40-40 सरकार संघ. आम्हाला सुद्धा माहिती आहे क्रुशल मॅच आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. एकूण जर धाव फलकाचा विचार केला 24 धावा धाव फलकावरती. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अगदी मोठी विकेट सुद्धा मिळाली आहे 40-40 सरकार संघाला. आता थोडं स्पीडअप करा 40-40 सरकार संघ. वारंवार तुम्ही चेंजेस करताय. इथे फटका अप्रतिम आहे. कॅच कॅरी केली जाणार का? आणि कॅच इथे झाले ड्रॉप. एक धाव पूर्ण केली जाते. अनिकेतने कॉल दिलाय. डेंजर एंडला थ्रो सुद्धा झालाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या ते 1-25. शुभम पुनश्च एकदा अगदी पाहतोय आपण लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखतोय. पुनश्च एकदा त्याने साईड चेंज केली. आता पंचांच्या उजव्या बाजूने आधी डाव्या बाजूने राईट हँडेड बॅट्समन साठी ओव्हर टाकत होता. आता राऊंड द विकेटने आलाय. अनिकेत साठीचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न चालू आहे अनिकेतच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डावखोऱ्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज किती धावा बनवतोय या तिसऱ्या षटकामध्ये पाहणं गरजेचं असेल. इथे धावा बनवाव्या लागतील त्या. शुभमचा हा बॉल खोलात टाकलाय. स्लोवर बॉल होता. कॅच कॅरी केली जाणार का? चेंडूने घेतले फिरकी. चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. आलाय हा सीमा रेषे पार. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या साह्याने 29 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना. अनिकेत आता फटकेबाजी करण्यामध्ये त्याला यश प्राप्त होतोय. ते पुनश्च एकदा स्लोवर बॉल होता. फसवा बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला शुभम बेलोसेच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली कामगिरी पाहतोय शुभम बेलोसे त्याच्या संघासाठी करताना दिसतोय. 40-40 सरकार संघासाठी अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण वाटचाल करताना दिसतोय या शृंखलेमध्ये. इथे फटका खेचायचा होता ऑन साइडला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय 30 या अंकांवरती. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. दशरथ ज्याने मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये एक झेल देऊन बसलेला त्याला जीवनदान मिळालंय. इथे मोठा फटका खेचून ते त्या जीवनदान मिळालेला जीवनदान किती महागडा ठरू शकतोय दाखवून देईल का 40-40 सरकार या टीम विरोधामध्ये. इथे खोलात टाकले या बॉलला. फटका अप्रतिम आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार षटकार. देऊया संधी डीजे मास्टरला.
चला दोन्ही संघ स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेक इथे घेण्यात आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. कशा प्रकारे धावा बनवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. आकाश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. किती धावांपर्यंत इथे रोखण्याचा प्रयत्न असेल आकाशकडून पाहणं गरजेचं असेल. शेवटचे 12 चेंडू या इनिंग्स मधले. अनिकेतला अगदी आपण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. या षटकाराने अगदी मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. पुनश्च एकदा निर्वी दिविशा चॅलेंजर्स टीमला अनिकेतला आता फटकेबाजी करावी लागेल. सलामीसाठी आलेला हा सलामीवीर किती धावा बनवतोय या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. आकाशचा हा षटक अगदी एक महत्वपूर्ण षटक असेल या इनिंग्स मध्ये सुद्धा. तरी पण आकाश झालाय सज्ज गोलंदाजी मार्क वरती. समोर अगदी फलंदाज पाहत आहे अनिकेतला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. कशा प्रकारे धावा बनवणार. आकाशचा हा बॉल अगदी ड्राईव्ह केला. या बॉलला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कोणतीच चुकी होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानवावं लागेल. एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकाचा जर विचार केला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धाव फलकावरती लगावल्यात. आकाश पुनश्च एकदा आता समोर फलंदाज असेल दशरथ. अप्रतिम गोलंदाजी अगदी आपण इथे पाहताय दशरथच्या विरोधामध्ये. आकाश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अशीच गोलंदाजी आकाशला करावी लागेल या षटकामध्ये. 37 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 40 ते 50 धावा 40 धावां किंवा 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40-40 सरकार संघाचा. इथे हा फटका अगदी लोअर फुलटॉस बॉल होता मिड विकेट रिजन मध्ये. किती धावा मिळणार या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा कॉल इथे देण्यात आलाय. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने 39 धावा एकूण धाव फलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दशरथला पुनश्च एकदा मोठे फटके खेचावे लागतील या इनिंग्स मध्ये. इथे हा बॉल फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कोणतीच चुकी करणार नाहीये. दशरथच्या स्वरूपात बसलाय दुसरा हादरा. निर्वी दिविशा चॅलेंजर्स या टीमला देऊयात संधी. पुनश्च एकदा डीजे मास. धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात. आता गुड्डू भोईर नेक्स्ट बॅटर आपण अगदी त्याला पाहताय. फलंदाजीसाठी गेलाय. एक राईट हँडेड बॅट्समन इथे पाहायला मिळतोय. कशा प्रकारे धावा बनवल्या जाणार. तमनाथ संघाचा हा खेळाडू कशा धावा बनवतोय आकाशच्या विरोधामध्ये. आकाशने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हा फटका खेचायचा होता. इथे डेंजर एंडला थ्रो झाला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जातीये. अनिकेतने इथे थांबवलंय. दुसरी धाव होऊ शकली असती. चोरटी धाव. एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 40 या अंकांवरती. इथे अप्रतिम कामगिरी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल अनिकेतला. सलामीसाठी आलेला हा सलामीवीर कशा धावा बनवतोय आता. अजूनही जर विचार केला काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजूनही एक शेवटचं ओव्हर येणं बाकी असेल या इनिंग्स मध्ये. तत्पूर्वी या इनिंग्स ब्रेक मध्ये मी विनंती करेन नेहा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुकपे दोन्ही संघाच्या कर्णधारांना की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. इथे फटका पुल करायचा होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय की काय. आकाशने घेतली अप्रतिम कॅच.
फलंदाज बाद झाला इथे अनिकेत. देऊया संधी पुन्हा एकदा डीजे. हो ना, अपेक्षित नाहीये. लॉंग ऑनला तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता, अगदी चेंडू जर पाहायला गेला अगदी फास्ट येत असतो तिथे. आउटफील्ड सुद्धा फास्ट असते त्या दिशेमध्ये. सोमनाथचा हा बॉल गुड्डू भोईरसाठी पंचांकडे दाद मागितली जातीये आणि रनआउटच्या स्वरूपात धाव बाद झाला इथे फलंदाज राहुलला. अगदी तिथे पाहताय तुम्ही. देऊया संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. रमेशला अगदी आपण पाहताय आता इनॅट नंबर. रमेशला अगदी आपण पाहताय फलंदाजीसाठी गेलाय. समोर फलंदाज अजूनही गुड्डू आहे. सोमनाथचा हा बॉल यष्टी रक्षकाकडून झाली आहे चुकी. नॉन स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. गुड्डूने कॉल दिलाय दुसऱ्या धावेसाठी. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली रमेश यांनी. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्याने जर विचार केला एकूण धाव फलकाचा आता 45 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पाच चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा चेंडू इथून बाकी असेल. फटका खेचावा लागेल इथे गुड्डूला. इथे निश्चितच लाईन पाहणं गरजेचं असेल. पंच इथे आम्हाला सांगतायत अवांतरच्या स्वरूपात मिळाली आहे इथे एक धाव. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 46. अजूनही जर मोठा फटका आला तर एक सन्मानजनक एक चांगली टोटल इथे उभारली जाऊ शकते. 40-40 सरकार या संघाविरोधामध्ये.
सोमनाथचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. पुनश्च एकदा लाईन पाहणं गरजेचं असेल. पंच आम्हाला इथे सांगतायत अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे ऍड केली जाईल. या एका धावेने 47 धावा एकूण 10 फलकावरती. आतापर्यंत जर विचार केला 47 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. या शेवटच्या 2 चेंडूंवरती आपण अवांतरच्या 2 धावा पाहिल्यात. सोमनाथचा हा बॉल निर्णायक बॉल ठरू शकतो या इनिंग्स मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव पूर्ण केली जाणार का? मीरचा हा थ्रो अगदी कीपर्स एंड कडे अप्रतिम फेकी झाली आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज गुड्डू झाला इथे बाद. 48 धावांचा 48 धावा एकूण बनवल्या गेल्यात. त्या निर्वी दिविशा चॅलेंजर्स या टीम कडून 49 धावांचं लक्ष असेल ते 40-40 सरकार या टीमला. तर या पुढील मॅच साठी अजून एक मॅचचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय मुगाई माता मुकपे आणि त्यांच्या विरोधात नेहा 11 या दोन संघादरम्यानची मॅच आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 आणि त्यांच्या विरोधात 40-40 सरकार या दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकला 40-40 सरकारनं फिल्डिंगचा निर्णय आणि फिल्डिंग मध्ये धावा खर्च केल्यात त्या टोटल 48. आता येणारे 30 बॉल 49चं लक्ष या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 40-40 सरकार समोर ठेवलंय ते टीम निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11. पाहूया मॅच मध्ये कोणता संघ जिंकतो. अतितटीची लढत मैदानाच्या आतमध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे आणि अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारेल यावरती देऊयात लक्ष. जशी मॅच लावते सुरुवात तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुंदर सुमधुर संगीत. नंतर आपण पाहताय 2 पैकी 1 सामना जिंकलाय निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11. हा सामना फार महत्वाचा आहे निर्भी दुर्विशा या चॅलेंजर्स 11 संघासाठी. नेक्स्ट मॅच देखील फार क्रुशियल आहे. एकीकडे मनोज कदमच्या मुगाई माता मुकपे टीमनं 2 पैकी 1 सामना जिंकलाय आणि नेहा 11नं एकही सामना जिंकलेला नाहीये. त्यांना देखील एक विजय हवा आहे. इथे असं चिन्ह निर्माण झालंय की नेहा 11ला वाटत असेल की हा सामना खऱ्या अर्थानं सहजरित्या जिंकावा. तो 40-40 सरकारनं आणि मुगाई माता मुकपेला देखील वाटत असेल की हा सामना जिंकावा खऱ्या अर्थानं. निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 फार आगळं वेगळं गणित या स्टेज मध्ये आपण पाहतोय. ग्रुप डी मध्ये आपण फार कन्क्लुजन पाहतोय. परंतु हा सामना संपल्यानंतर मनोज कदमच्या मुगाई माता मुकपेला एक सामना जिंकून पुढे सरकायचंय. पहिलाच बॉल अनिकेतचा जबरदस्त लाईन हिट करत असताना निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल न सुरुवात केली आहे मॅच मध्ये.
बॉलिंग लाईन चांगली राहिली आहे ती निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 च्या स्पर्धेमध्ये आणि 49 वाचवणं त्यांना फार गरजेचं आहे. एक बॉलचा खेळ संपला. अखेर धावसंख्या उभारली नाहीये धावफलकावरती. 49चं लक्ष. जबरदस्त बॅटिंग संदीप मेंगालचे आपण पाहिले या स्पर्धेमध्ये, परंतु या मॅच मध्ये फार चांगलं खेळणं गरजेचं आहे. 49चं टार्गेट. पहिलाच बॉल. दुसऱ्या बॉल वरती आघात करत असताना लॉंग ऑन सीमा पार बॉल चाललाय. बिग 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 हिट षटकार. षटकार या मॅच मध्ये संदीप मेंगालची कर्तृत्वाची लढाई दाखवत असताना हा षटकार येतोय. धावसंख्या उभारते 6 या धावसंख्येनं. धाब्याचा श्री गणेशा. आणि त्याचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये. आधी आक्रमक नंतर क्लासिकल बॅटिंग करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये राहुल बद्रिकाचे चांगले प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मिळते या बॉल वरती. 1-1 न धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 7 या धावसंख्येवरती. बॉल संपले असतील 3. धावसंख्या येते धावफलकावरती 7. तीन बॉल मध्ये धावसंख्या 7. अनिकेत भोईर ॲज अ कॅप्टन. त्यानंतर समोर ॲज अ कॅप्टन शुभम बेलोसेला मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रनअप मध्ये अडथळा थांबलाय. डेड बॉलचा इशारा ऑफिशियलचा आपण पाहताय. रनअप चुकल्यानंतर खऱ्या अर्थानं थांबवणं स्वतःला फार महत्वाचं आहे आणि तेच प्रयत्न केलेत अनिकेत भोईरनं. क्रिकेटचा नियम क्रमांक 36 डेड बॉल. ज्यावेळी गोलंदाज बॉल रिलीज करू शकत नाहीये त्यावेळी नियम क्रमांक 36 नुसार डेड बॉलची इशारा अंपायर कडून आलाय. अनिकेतचा बॉल योग्य लाईन हिट. पुन्हा एकदा यष्टीरक्षक संदेशच्या हातामध्ये बॉल. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू. काय जबरदस्त बॉलिंग राहिले या स्पर्धेमध्ये अनिकेतची. मागील मॅच मध्ये देखील पाहिला ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ करत असताना. कॅप्टनच्या खांद्यावरती जबाबदारी असते. संघाला सावरण्याचं काम करायचं असतं आणि ते काम अगदी व्यवस्थितरित्या हाताळलंय अनिकेत भोईरनं. अनिकेतचा बॉल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. क्षेत्ररक्षक गावते बॉल मागे. डीप पॉइंटला केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल फेकेल तोपर्यंत मिळत आहे धावसंख्या 2-2च्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते. साथी स्कोरर सागर भोईर माहिती सांगत असताना 9 धावा धावफलकावरती. 48 पर्यंत पोहोचायचंय. 9 धावांपर्यंत पोहोचलाय अद्याप तरी. 40-40 सरकार. 2 पैकी 2 सामने जिंकत जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये. आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये एक विजय मिळवत सुपर 8 मध्ये दाखल होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार करण्याचा प्रयत्न करत असताना 40-40 सरकार. स्लॉट मध्ये बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग. स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग. धावा वाचवल्यात मित्र म्हणजे टोटल 3. या एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 48 पर्यंत पोहोचायचंय. पहिल्या षटकात आल्या धावा 10. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. आता 39 करायचे. तिथून बॉल शिल्लक आहेत ते 24. 24 बॉल 39 स्पीडअप करा. अजून एक सामना उर्वरित शिल्लक आहे. निर्भी दिवेशा 11 चॅलेंजर्स 11 संघाचा कर्णधाराला विनंती. आपण सामना स्पीडअप करा. अनिकेत भोईर आपण सातत्यानं विनंती आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा. या गोष्टींकडे लक्ष द्या. अंतिम सामना लीग स्टेज मधील आपल्या समोर येईल. मुगाई माता मुक्पे आणि त्यांच्या विरोधात नेहा 11 या दोन संघादरम्यानची मॅच अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. 49चे लक्ष. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 10 धावा जमवल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये गुड्डू भोईर. गुड्डूचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये. बॅक टू द बॉलर. हा स्ट्रोक धाव मिळणार नाही या बॉल वरती. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग टाकली आहे. खऱ्या अर्थानं गुड्डू भोईरनं आता तेच फॉर्म कॅरी ऑन करत असताना या मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळाली आहे. P2च्या षटकामध्ये धावसंख्या 10 वरती स्थिर आहे. 23 बॉल शिल्लक. 39चं लक्ष अजूनही गाठायचंय. धीम्या गतीचा बॉल फुलटॉस. पुन्हा एकदा मिड ऑनला रन आउटची संधी. संदीप मेंगाल
हॅज टू डिपार्ट. महत्वाचा धक्का लागत असताना महत्वाचा खेळाडू महत्वाच्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात जाईल मैदानाच्या बाहेर. कमॉन डीजे. बेंगालला आता डगआउट मधून या सामन्याचा खऱ्या अर्थानं चित्र पाहावं लागेल. गुड्डू भोईर जबरदस्त बॉलिंग. 2 बॉल निर्धाव फेकलेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद झालाय. बॉल नंबर 3. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. याच पद्धतीचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड बॉल खेळायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी यष्टांच्या समेत बॉल निघत असताना निर्धाव चेंडून धावसंख्या स्थिर राहील 10 या धावसंख्येवर. जबरदस्त बॉलिंग. मागील मॅच मध्ये देखील काय कमबॅक केलाय गुड्डू भोईरनं आपल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना या स्पर्धेमध्ये. धीम्या गतीचा बॉल. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे. पकडली जाईल कॅच. इथे मात्र कॅप्टन डिपार्ट. मैदान सोडत असताना लागलाय महत्वाचा धक्का. कमॉन डीजे. गणेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये जातोय. दोनही लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर 1 बॉल मध्ये फसवलंय शुभम बेलोसे. कॅप्टन मैदानाच्या बाहेर जात असताना आता इथून रणनीती आखावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाद केल्यानंतर एक पाऊल पुढे ठेवावं लागेल या मॅच मध्ये. त्याच पद्धतीचं आपण उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याच नंतर कमबॅकिंग स्पेल या षटकामध्ये आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती थांबले. खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी करत असताना गुड्डू भोईर या मॅच मध्ये. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसला पाहतोय. टिंकू लोभी, त्यानंतर भानुदासजी रुटे, त्यानंतर अक्षयजी पाशीलकर आणि पुंडलिकजी शिंगोल यांची प्रचंड मेहनत आपण पाहता या स्पर्धेमध्ये. मिड ऑफ मध्ये आणखी एक चांगली धाव मिळवण्याचा प्रयत्न आहे. गणेश वाघमारेला अखेर या षटकामध्ये 1 रन मिळवण्यात यश आलंय. धावसंख्या धावफलकावरती 11. 2 षटकाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अंतिम बॉल बाकी आहे गुड्डू भोईरच्या षटकातील. केवळ धाव खर्च केली ती 1. अप्रतिम स्पेल साकारत असताना या मॅच मध्ये. रवीसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करत असताना इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. नेत्रदीपक फटका रवी फुलावरेच्या बॅट मधून येतोय. महत्वपूर्ण चौकार.
जबरदस्त स्पेल राहिलंय गुड्डू भोईरचं या मॅच मध्ये. धावसंख्या त्यानं खर्च केल्या त्या फक्त 5 आणि 1 विकेट संपादित करण्यात त्याला यश आलं. मॅचला युटर्न निर्माण करून देणारे षटक आपण पाहिलंय गुड्डू भोईर याचं. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7.90च्या सरासरीनं 15 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 15 धावा धावफलकावरती. 34चं अजूनही लक्ष गाठायचंय. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 34चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सूरज लोभी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. फार अनुभव आहे VKPL मध्ये. फार चांगली कामगिरी हा देखील खेळाडू करत आलाय. नेहमी बीड संघाच्या वतीनं जबरदस्त कामगिरी क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिले या खेळाडूच्या माध्यमातून. आज वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना निर्भी दुबिशा चॅलेंजर्स पहिलाच बॉल वाईड यार्करचा प्रयत्न सक्सेस होत असताना. हे प्लॅन असतात गोलंदाजांचे आणि ते ज्यावेळी सक्सेस होत असतात ना त्यावेळी गोलंदाजाची अपॉर्च्युनिटी आणि त्याचनंतर बॉडी लँग्वेज देखील एक अप्रतिम दर्जाची राहते आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 2 खोलात टाकला हवेमध्ये. बॉल आनंद लोभी येईल. बॉल खाली करणार नाहीये. चुकी लागला. आणखी एक महत्वपूर्ण धक्का. बॅट्समन गणेश वाघमारे हॅज टू डिपार्ट. मैदानाच्या आतमध्ये 34ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत. या सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण या स्पर्धेच्या ठिकाणी पाहता. या सर्व प्रेक्षक मायबापांचं मी वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे मध्ये सहर्षमय स्वागत करतो. कोणतीही स्पर्धा ही प्रेक्षकांशिवाय नाहीये आणि या स्पर्धेला प्रेक्षकांची साथ लाभली आहे. गेली 2 दिवस आपण पाहताय. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण या मैदानाच्या सभोवताली पाहतोय. अगदी सह्याद्रीच्या कुशीत राजमाची या कुशीमध्ये वसलेलं खांडपेचं मैदान आपण पाहताय. खंडाई खांडपेचं मैदान. सूरज लोभी पुन्हा एकदा निघालाय. सोमनाथ शेलके ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये बॉल वेगाने येतोय. वेगाने पोहोचतायत राहुल बद्रिके. चाचपडतोय. तत्पूर्वी धावा मिळतील का 2. निश्चित फलंदाज पोहोचलोय सुखरूपरित्या सोमनाथ शेलके आणि त्याच्या सौम्यमध्ये आपण पाहताय फलंदाज रवी फुलावरे. जबरदस्त रनिंग. 2 धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या आहे ती 17 या धावसंख्येवरती. महाराष्ट्रीयन आकडा 17 आणि खतराचं हे वातावरण मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकून प्रतिस्पर्धी टीमला खतरा या इशाऱ्यानं खऱ्या अर्थानं बाग पडेल यावरती देखील लक्ष आहे. चला अतिरिक्त वेळ करू नका प्लीज. सूरज लोभीचा षटक आपण पाहताय. फार चांगला अनुभवाचा फायदा घेत असताना टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल मागे लागली रेस. अखेर क्षेत्ररक्षकानं रेस जिंकले. बॉल उचललाय फेकलाय तोपर्यंत धावा मिळतायत. सोमनाथ शेलकेला पुन्हा एकदा 2. ज्यावेळी मोठे फटके येत नाहीयेत ना त्यावेळी सिंगल डबल्सला प्राधान्य देणं फार अतिशय महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न करत असताना सोमनाथ शेलके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एकोणीस धावा आहेत. धीम्या गतीचा बॉल. अगदी फिरक्या स्टाईलला बॉल फेकला. फिंगर रोल करत असताना बोटातील जादू सिद्ध केले मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. अनुभवाचा फायदा घेत असताना सातत्यानं चांगली कामगिरी करत आलेला आहे सूरज लोभी बॉलिंग ट्रॅक वरती. आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये संघाला मिडल ऑर्डरच्या षटकामध्ये कमबॅक करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि ते केले मिस फिल्डिंग. सनीलनं जाईल बॉल लॉंग लेग सीमा पार. महत्वाच्या क्षणी येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार.
मला लाभले त्याबद्दल या दोन समालोचकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे तीनही अंपायर पॅनल तीनही अंपायर अमितजी गागडे सर, त्यानंतर श्यामदासजी कराले सर, त्यानंतर आदरणीय संजूजी गुमाने सर, या तीनही ऑफिशियलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची देखील साथ या तिसऱ्या दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं राहिले. गुड्डू भोईरचे दुसरं षटक रवी फुलावरेसाठी हा बॉल अगदी स्वीप केलाय. अनिकेत आहे कव्हर पॉइंट मध्ये, रन मिळेल फक्त एक. फटका जबरदस्त होता रवी फुलावरेचा, परंतु प्रोटेक्शन अवेलेबल होतं बाउंड्री लाईनच्या जवळ आणि इथे रन मिळते एक. एकेरीनं धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या आहे ती 24 रन्स, 49 पर्यंत पोहोचायचंय. 24 धावा जमवलेत, अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल अंतिम शिल्लक आहेत, 25 ची गरज आहे. या षटकाचं खरं कष्ट मैदानावरती पाहत असताना आपण पाहताय गुड्डू भोईरला करायचे प्रयत्न या षटकामध्ये. 11 बॉल 25 या षटकामध्ये धावा येणं फार अनिवार्य आहे 40-40 सरकारसाठी. परंतु कमालीची गोलंदाजी गुड्डू भोईर साकारतोय. अलॉंग द कार्पेट मिडॉनला क्लिअर करत बॉल जाईल. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय राहुल, बॉल खाली, बॉल फेकतोय, तोपर्यंत मिळते फक्त सिंगल आणि सिंगल. सिंगलला काहीच होणार नाहीये. मोठा फटका मध्ये मध्ये आता हवा आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 40-40 सरकारला. एक सामना जिंकून आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचंय. हा ग्रुप खऱ्या अर्थानं अतिशय चुरशीचा वाटतोय. मनोज कदमच्या मुगाई माता मुक्पेला देखील एक सामना जिंकायचा आहे. ते देखील 2 सामने जिंकू शकतात. भरपूर सारं वातावरण. हवेमध्ये बॉल संदेशचे प्रयत्न कमी पडलेत. फ्लाय स्लिप मध्ये चांगला बॅकअप. रन मिळेल पुनश्च एकदा एक. एकेरीना धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या आहे धावफलकावरती सागर भोईर सांगत असताना धावसंख्या ती 26. 9 बॉल 23चं इक्वेशन. प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवत असताना साथी स्कोरर सागर भोईर यांचं देखील मनापासून करूयात आभार व्यक्त. खूप चांगले प्रयत्न, खूप चांगले कष्ट आयोजकांच्या वतीनं या पर्व 7वे मध्ये आपण पाहतोय. दिमागदार हे आयोजन. पट्टीवरती जे प्रेक्षक बसलेत ना, प्लीज आपण तिथून उठा. गुड्डू भोईरचा बॉल फुलटॉस व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. टॉप एज लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. चांगली फिल्डिंग. रन मिळते या बॉल वरती एक. एकेरीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. संत क्रिकेट पाहता अटॅकिंग क्रिकेट या षटकामध्ये फार महत्वाचं आहे. 8 बॉल आणि आता 22चं समीकरण तमाम क्रीडा रसिकांना सांगत असताना 8 बॉल 22चं इक्वेशन. डान्सिंग डाऊन द विकेट खोलात टाकलाय बॉल. बॅट्समनला फॉलो केलंय. हे करावं लागतं ॲज अ गोलंदाजाला. 2 क्षेत्ररक्षकांची चुकी ऐन मोक्याच्या वेळी मिळतायत. या संघर्षाच्या महत्वाच्या 4 धावा. बॉल जाईल सीमापार चौकार. सात बॉल 18ची गरज. फार महत्वाचा हा बॉल आहे. प्रेशर कोणत्या संघाकडे असणार या बॉल वरती सिद्ध होईल. 7 बॉल 18चं इक्वेशन. अंतिम बॉल. मोठा फटका आला बॅट मधून. क्षेत्ररक्षक अनिकेत भोईर ॲज अ कॅप्टन पकडली कॅच. लागलाय महत्वपूर्ण धक्का. आणखी एक फलंदाज बाद. निर्वी दिबिशा चॅलेंजर्स 11 त्यांना हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. इथून जर तो सामना त्यांनी जिंकला तर मनोज कदमच्या मुगाई माता मुक्पेला देखील संधी आहे या स्पर्धेमध्ये पुढे सरकण्यासाठी. रन रेट वरती जोर देणं फार गरजेचं आहे या दोनही संघांना. आणि अशा परिस्थितीत अगदी रफ टफ सामने आपण पाहताय. ग्रुप डी मधील जबरदस्त मॅचेस आपण पाहत असताना दोनही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 6 बॉल अंतिम इक्वेशन आपण पाहताय. 18 या धावसंख्येचं 3 किमान बिग हिट. भरपूर सारं समीकरण. 3 षटकार 3 चौकार 1 षटकार. भरपूर सारं इक्वेशन आहे.
परंतु इथे 6 बॉल 18चं इक्वेशन. सर्वांचं लक्ष या मॅच कडे. जिंकणं आणि जिंकायचंय. नेहमी क्रिकेटच्या पटलावरती जिंकण्याची लालच असते प्रत्येक संघाला. जिंकणं आणि जिंकायचं याच लढण्याच्या वृत्तीनं प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. परंतु ज्याचे कष्ट अगदी अंतिम संघर्ष पर्यंत पोहोचत असतात तोच संघ या मॅच मध्ये जिंकत असतो. तोच संघ क्रिकेटच्या या पटलावरती जिंकत असतो. आणि आज या स्पर्धेमध्ये 6 बॉल 18 हवे असताना कोणता संघ अंतिम संघर्षापर्यंत दाखल होईल यावरती देऊयात लक्ष आपण. अंतिम 6 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांना हवा असा वाटणारा सामना. रोमहर्षक सामना पाहताय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे. काय होईल? सोमनाथ शेळके मनगटातील पावर सिद्ध करेल का? प्लॅटफॉर्म सजलाय दोनही खेळाडूंसाठी. ऍज अ बॉलर ऍज अ बॅट्समन लागले बॅटल मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ हार मानायला तयार नसताना कोणत्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल हा येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच समजेल. 6 बॉल अंतिम शिल्लक. 18ची गरज. निघालाय बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. प्रणयचा पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची लाव उडली अपील. पंच सांगत असताना लेग स्ट्रिक मिस करत असताना बॉल लेग बिफोरच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपात धाव संख्या मिळते. ती 1-1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 32 धावा धावफलकावरती. 17 5 बॉल मध्ये. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अंतिम हे सत्र या मॅच मध्ये पाहताय. उत्तराच्या खेळामध्ये 5 बॉल 17. प्रणयनं जबरदस्त बॉलिंग केली आहे. निर्वी दिविशा चॅलेंजर्स 11 संघासाठी आज अपेक्षा आहे 5 बॉल 17. प्रेशर पाहत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये एक डेड बॉल. अंपायर डिसिजन. 17ची गरज. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल 17 धावा 5 चेंडू. कोणता संघ जिंकेल? प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे. तमाम क्रीडारसिक आनंद घेत असताना स्पर्धेचा. 5 बॉल 17. प्रेशर एक मोठा फटका प्रेशर रिलीज करण्यासाठी आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर प्रत्येक निर्धाव बॉल अगदी सुसज्ज अवस्थेत ठेवेल निर्भीत दिविशा चॅलेंजर्स 11 संघाला. प्रणयचा बॉल अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल लॉंग ऑफ मध्ये. जबरदस्त फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये पाहताय. राहुल भद्रिकेची बॉल स्टॉप चांगल्या पद्धतीने केला जाईल तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचते. ती टोटल 33 या धावसंख्येवरती 16 अजूनही हवा आहेत. मोठे फटके शिवाय पर्यायच नाही. या प्रयत्नांशिवाय पर्याय नसतो. कष्ट प्रामाणिक करावे लागतात. यश आपोआप मिळत असतं आणि संघर्षातूनच मिळतं ते प्रयत्नांना पराकाष्ठा. आणि तीच प्रयत्नांची पराकाष्ठा संघर्षात पार कोणता संघ करेल यावरती तमाम क्रीडा रक्षकांचं लक्ष. 16ची गरज. लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा राहुल भद्रिके. अप्रतिम अटेम्प्ट. रायझिंग डिलिव्हरी घेतली होती बॉलनं. अतिशय ऐन मोकेच्या वेळी उचली घेतली होती आणि तिथे मात्र स्वतःला सावरलं खऱ्या अर्थानं राहुलनं. आणि इथे रन मिळते या बॉलवरती. 2-2च्या मदतीनं धावसंख्या 35. 14चं अजूनही लक्ष गाठायचंय. बॉल शिल्लक आहे 3. रन रेट वरती फार जबाबदारी आहे. फार चुरशीचा ग्रुप आपण पाहताय. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय नेहा 11 आणि त्यांच्या विरोधात मुगाई माथा मुक्पे या दोन संघादरम्यान. नेहा 11 टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. प्रणय 3 बॉल 14. फटका बसलाय. बॅट खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती घसरली आणि त्याच पद्धतीनं फटका एलिमिनेशन करू शकलेला नाहीये. सोमनाथ जाईल इथून माघारी. 2 बॉल आता 14ची गरज. नेहा 11 टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. फिल्डिंग करावी लागेल मुगाई माता मुक्पे या टीमला. फार महत्वाचा सामना आहे मुगाई माता मुक्पे यांच्या दृष्टिकोनातून. 2 बॉल 14. जबरदस्त मॅच. 2 बॉल 14ची गरज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजानं केली नाहीये कोणत्याही प्रकारची चुकी. फलंदाज होतोय
टीमचे संघमालक देवा चव्हाण आपली वाट बघतायत. चला जशी मॅचला होती सुरुवात अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आमचे साथी समालोचक योगेश दादा ढोले इथे उपस्थित राहिले. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि